नमस्कार, मी मनोज कांबे। महाडमध्ये सध्या छबिना उत्सव सुरू आहे आणि छबिना उत्सवाची चित्रीकरण करतानाच वीरेश्वर मंदिराच्या शेजारी आमचे संदीप पाणवकर आहेत। त्यांच्या पेपर स्टॉल जवळ आपल्याला एक ज्यांना आपण किन्नर म्हणतो त्या भेटलेल्या आहेत, दोघी जणी आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण त्यांची माहिती घेऊ। आपण कधी कशा प्रकारे याच्यामध्ये किन्नरचं काम करता आणि का करावं लागलं याबद्दल आपण माहिती घेऊ। पहिलं तुमचं नाव सांगा। नमस्कार, माझं नाव रेश्मा पवार, मी राहते पोलादपूरमध्ये आणि दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्र या दिवसापासून आम्ही महाड या गावामध्ये या शहरामध्ये मागणी करतो आणि ज्या दिवशी छबिना असतो 11 तारखेला त्या दिवशी आम्ही महाडमध्ये मागणी करतो। आणि आमचं किन्नरांचं जीवन म्हणजे असं की रोज आम्ही एका टाळीवर मागून प्रत्येक दुकानं मागून आम्ही आमची उपजीविका करतो आणि रोज संध्याकाळी आम्ही जेवढे दिवसभरात आमची कमाई असते तेवढे दुकानदारांना मागून आम्ही संध्याकाळी घरी गेल्यानंतर सर्व काही आम्ही स्वतः सेटल करतो। आम्हाला आईवडिलांचा आधार नसतो किंवा आजूबाजूंच्यांचा कोणाचा आधार नसतो। आम्ही किन्नर स्वतःच एकमेकांना सांभाळून घेतो आणि आमच्या जीवनाची आम्ही सुरुवात करतो। आपल्याला हे काम करताना काही अडचणी येतात का? हां, आम्हाला असं खूप फेस करावं लागतं। कोणी आम्हाला किन्नर नावाने बोलतं, कोणी आम्हाला हिजडा या नावाने ओळखलं जातं, कोणी दुकानदार आम्हाला देतं किंवा कोणी देतही नाही। म्हणजे की काही जण मानणारी असतात किंवा काही जण आम्हाला न मानणारी सुद्धा या म्हणजे प्रत्येक गावामध्ये आम्हाला फेस करावं लागतं प्रत्येक गोष्टींसाठी। काही मुलं टिंगलटवाळी करतात, त्या गोष्टींना सुद्धा आम्हाला फेस करावं लागतं। परंतु आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही सर्वांनीच आम्हाला एक बहीण भाऊ म्हणून असा दर्जा दिला तर आम्ही कुठेतरी पुढच्या वाटचालीसाठी म्हणजे पुढची जी काही सुरुवात होईल आमच्या वाटचालीची तर तुमच्या आधाराने होईल, एक बहीण म्हणून होईल, एक भाऊ म्हणून। आणि आमच्या जीवनाची सुरुवात तुम्ही जर आमच्या जीवनामध्ये सेटल झालात तर आमच्या जीवनाची सुरुवात आम्ही व्यवस्थितपणे करू। तुम्ही हे लहानपणापासून असं तुम्हाला हे होतं की नंतर काही वर्षांनी तुम्हाला तुमच्यात बदल झाला? आम्ही पहिल्यांदा आईवडिलाचा पोटी जन्माला येताना आईवडिलांच्या पोटी जन्म घेताना आईवडिलांना असं वाटत असतं की आम्ही एक मुलगा म्हणून आहे। परंतु काही कालांतराने आईवडिलांनाही वाटतं की माझ्या मुलामध्ये काहीतरी कमी आहे आणि त्या ठिकाणी कालांतराने आमच्या हार्मोन्समध्ये म्हणजे बदल होतो आणि आमच्या चालण्या बोलण्यामध्ये बदल असल्यामुळे समाज आम्हाला वेगळ्या नावाने दृष्टिकोनातून ओळखलं जातं। तेव्हा आम्हाला समजतं की आम्ही कुठेतरी कशात तरी कमी आहे आणि त्यावेळेस आम्ही हा किन्नर वेश स्वीकारतो आणि आम्ही आमच्या किन्नरांच्या लाईफमध्ये जगतो। तुमचे आता जे घरचे आई वडील आहेत ते तुमच्या सोबत आहेत की तुम्हाला त्यांनी वेगळं? नाही, ज्या वेळेस की आम्ही हे साडी म्हणजे 4 चौघांमध्ये जर आम्ही आमच्या घराच्या फॅमिलीमध्ये जर साडी घालून राहिलो तर घरच्यांनाही हे मान्य नसतं, कारण की प्रत्येक आई वडिलांना मुलगा हा मुलगाच हवा असतो। किन्नरांना कोणी स्वीकारून घेत नाही किंवा सांभाळून घेत नाही। त्याकरता आम्ही आमचं घर सोडून आम्ही जिथे कोणी गुरु बनवलेला असतो आमचा की आम्ही ज्याच्या नावावर जगतो तोही किन्नरच असतो, परंतु आम्ही त्याच्या नावाखाली त्याच्या घरामध्ये किंवा त्याच्या संसारामध्ये आम्ही त्याचा शिष्य म्हणून वावरतो आणि आमचं जीवन जगतो। तर ह्या होत्या रेश्मा पवार। ह्या जरी किन्नर असल्या तरी त्यांनी किन्नरच्या बाबतीत जे त्यांना अनुभव असतात किंवा जे वेगवेगळे प्रसंग येतात त्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे आणि समाजानेही त्यांना असं वेगळं वागणूक न देता आपली बहीण आई यांच्याप्रमाणेच त्यांना वागणूक द्यावी।